नमस्कार, रमास क्रिएटिव्ह क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण उलनपासून पारिजातकाच्या फुलाचा हार तयार करणार आहोत। अतिशय सुंदर हार दिसतो आणि त्याचबरोबर बनवायला खूपच सोपा आहे। त्यासाठी आपल्याला दोन रंगाचे उलन लागणार आहेत। एक सफेद उलन घ्यायचा आहे, तर मी हाफ व्हाईट जो उलन आहे तो घेतलेला आहे। तुम्ही सफेद रंगाचा सुद्धा घेऊ शकता। याच्या जोडीला आपण घेणार आहोत भगवा उलन, किंवा तुम्ही लाल कलरचा उलन घेतला तरीही चालेल, जो तुम्हाला आवडतो त्या हिशोबाने तुम्ही घ्या। तर आपण भगवा घेणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला एक पुट्टा पाहिजे, तर मी हा कार्ड घेतलेला आहे। मी छोटासा तुम्हाला हार बनवून दाखवणार आहे, त्यामुळे छोटा कार्ड घेतलेला आहे। तुम्हाला जर मोठा हार बनवायचा असेल तर मोठा पुट्टा घ्या, किंवा चित्रकलेची एखादी मोठी वही घ्या, किंवा तुम्ही स्केल पट्टी घेतली तरीही चालेल। तर सफेद रंग अगोदर घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने 16 फेरे आपल्याला करायचे आहेत, म्हणजे 16 वेळा इथे गुंडाळून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण कट करून घेणार आहोत आणि गाठ मारून घ्यायची आहे। डबल गाठ मारायची आहे, म्हणजे सुटणार नाही। त्यानंतर हे एक्स्ट्राची बाजू आहे ती कट करून घ्यायची, म्हणजे फिनिशिंग छान येते। आता याच्यावरती आपण भगव्या रंगाचा जो उलन आहे तो गुंडाळणार आहोत। तो आपण 8 ते 9 वेळा गुंडाळायचा आहे। बरोबर सफेद रंग जो आहे त्याच्यावरती बरोबर हा आला पाहिजे, अशा याने गुंडाळून घ्यायचा आहे। तर आपण इथे 8 वेळा हे गुंडाळलेलं आहे। इथे सुद्धा आपल्याला थोडेसे कट करून गाठ मारून घ्यायची आहे। आणि एक्स्ट्राची जी बाजू आहे ती आपण कापून घेणार आहोत। आता याच्यावरती आपल्याला सफेद रंगाचा जो उलन आहे ना तो गुंडाळायचा आहे 16 वेळा। भगवा रंगाचा जो उलन आहे तो दिसला नाही पाहिजे, अशा याने आपण हे गुंडाळून घ्यायचं आहे आणि मग इथे गाठ मारून घ्यायची आहे। आता आपल्याला या दोन्ही बाजूला एक एक गाठ मारून घ्यायची आहे। पहा इथे कोपऱ्यामध्ये। आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला ही गाठ मारून घ्यायची आहे। आता ही पट्टी घेतलेली आहे, त्याने मी मोजणार आहे किती आहे, तर 7 आहे। तर आपण 1-1 इंचाचे इथे मार्किंग करून घेऊया, म्हणजे आपल्याला बरं पडेल पटकन इथे हे करायला। तर एक छोटासा तुकडा घ्यायचा उलनचा आणि तो असा इथे बांधून इथे गाठ मारून घ्यायची आहे। मार्किंग केल्यामुळे पटकन होतं, किंवा तुम्ही अंदाजे सुद्धा करू शकता, पण मोजून केलेलं खूप छान दिसतं फिनिशिंगला। नाही तर एखादं फूल मोठं एखादं फूल छोटं असं नको व्हायला। तर अशा पद्धतीने सर्व बाजूला आपण अशा पद्धतीने हे बांधून घेणार आहोत आणि एक्स्ट्राचं जे आहे ना उलन गाठ मारल्याच्या नंतरचं ते आपण कट करून घेणार आहोत। तर ह्या बाजूचे सर्व आपण इथे बांधून घेतलेले आहेत। आता दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि इथे सुद्धा प्रत्येक जागेवर आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे। भगव्या रंगाचा जो उलन आहे तो आतमध्ये राहील, अशा पद्धतीने आपण बांधून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूला आपण हे बांधून घेतलंय। आता आपण या कार्डमधून हे काढायचं आहे आणि एक कैची घ्यायची आहे आणि दोन्ही गाठाच्या मध्ये जो फुगीर भाग आहे ना तिथे बरोबर मधल्या बाजूचा जो सफेद रंगाचा उलन आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। फक्त सफेदच उलन कट करायचा आहे, भगवा रंगाचा उलन आपल्याला कट करायचा नाही। सावकाशपणे अशा पद्धतीने आपण सर्व उलन इथे मध्ये कट करून घेऊया।
एक एक दोन दोन धागे असे आपण घेऊन हे कट केलेलं आहे. आता इथे जसं कट केले तसं ह्या बाजूला सुद्धा सगळीकडे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर पहा अशा पद्धतीने आपण हे सर्व व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे. आता ह्या दोन्ही बाजू अशा एकत्र व्हाईट कलरचे आहेत तसे एकत्र करायचे आणि त्याला असं प्रेस करायचं, म्हणजे त्याला फिनिशिंग येते छान. असंच आपण सर्व बाजूने करून घेऊया. प्रेस करायचे बरोबर. तर अशा पद्धतीने आपला पारिजातकाच्या फुलाचा उलनपासून तयार केलेला हार तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.